हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा मी भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटसारखा सुपर सॉफ्ट यम्मी असा ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर बनवायची प्रोसेस खूप सोपी आहे। अगदी घरच्या साहित्यात कमीत कमी साहित्यामध्ये आपण हा ढोकळा बनवलेला आहे आणि भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत ज्याने की तुमचा ढोकळा 100% बिघडणार नाही याची गॅरंटी। तर पाहू शकता इथे किती भन्नाट असा आपला हा ढोकळा झालेला आहे, किती मस्त जाळी आलेली आहे आणि एकदम स्पंजी ढोकळा झालेला आहे। तर हा ढोकळा बनवायला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन मिळतील। तर चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे। तर इथे मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। तर हे दोन्ही जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ धुतल्यानंतर पाणी घालून आपल्याला 6 ते 7 तास असंच भिजत ठेवायचं आहे। आता आपण 7 तासानंतर पाहूयात। तर इथे पाहू शकता 7 तास झालेले आहेत आणि तांदूळ आणि डाळ आपली व्यवस्थित मुरलेली आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता थोडंसं पाणी घालायचं आणि पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी वाटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण हवं आहे। तर हे मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीचं सर्व बॅटर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे। आता सर्व एकत्र मिक्स करायचं आहे आणि असंच आपल्याला रात्रभर सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 10 ते 12 तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। तर हे पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे, पाहू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एकदा पूर्ण बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून जी एक्स्ट्राची हवा आहे ती निघून जाईल। तर एकाच डायरेक्शनमध्ये पूर्ण मिक्स करायचं आहे। तर ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्याने आपला ढोकळा खूपच स्पंजी होणार आहे। तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमच खायचा सोडा, अर्धा चमच हळदी पावडर घातलेला आहे। आता हे सुद्धा आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर हवं तसं बनवायचं आहे। तर थोडंसं सैलसर आपल्याला बॅटर बनवायचं आहे। तर इथे पाहू शकता मी परत एकदा पाणी घातलेलं आहे। तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। या पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे। अगोदर आपण वाटताना सुद्धा पाणी घातलं होतं, त्याच्यामुळे आता आपल्याला थोडं कमी पाणी लागलेलं आहे। तर आता आपण ढोकळा बनवून घेऊयात। बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर इथे मी एका कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे, पाहू शकता। त्याच्यामध्ये पूर्ण बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि टॅप टॅप करून एक्स्ट्राची हवा आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित फुगतो। आणि इकडे साईडला मी कढई ठेवली होती पाणी गरम करण्यासाठी आणि त्याच्यावर स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे ढोकळ्याचं भांडं ठेवायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला 20 ते 25 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता 25 मिनिट झालेले आहेत। आता मी एका चाकूच्या मदतीने पाहिलेलं आहे, तर पाहू शकता एकदम क्लीन आलेला आहे चाकू। तर 2-3 ठिकाणी आपल्याला चाकू बुडवून पाहायचा आहे, एकदम क्लीन आला की समजायचं आपला ढोकळा तयार आहे। तर इथे मी तडक्यासाठी मोहरी, जिरं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, उभी कट करून घेतलेली आहे। तर तेल तापल्यानंतर इथे मी मोहरी घातलेली आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरं आणि कढीपत्ता घातलेला आहे। नंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची व्यवस्थित तळू द्यायची आणि हिरवी मिरची व्यवस्थित तळली की लगेच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। तर पाहू शकता इथे आपला तडका तयार झालेला आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आणि साईडला आपण ढोकळा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे। तर आता आपण ढोकळा काढून घेऊयात। तर चाकूच्या मदतीने अगोदर आपल्याला काय करायचं आहे, या ढोकळ्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। पूर्ण कडा आपल्याला व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित निघतो। आणि थंड झाल्याशिवाय ढोकळ्याला हात लावायचा नाही, जर गरम गरम काढायला गेलं तर ढोकळा तुटण्याची शक्यता असते। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे पाहू शकता किती सहज अलगद हा ढोकळा निघालेला आहे। थोडासा गरम असल्यामुळे थोडंसं खाली चिकटलेलं आहे। तर इथे पाहू शकता किती स्पंजी आणि यम्मी, बघताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। जे आपण तडका बनवून घेतला होता
तो तडका ह्या ढोकळ्यावर घालून घेऊयात. खूप यम्मी बनतो, एकदा नक्की ट्राय करा आणि मी 100% गॅरंटी देते की हा ढोकळा बिघडणारच नाही. त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला, खायला कसा झाला, यम्मी झाला की नाही ही सुद्धा मला कमेंट करून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब